किसानों के 7/12 प्रमाण पत्र को कोरा करने देने की मांग को लेकर प्रहार के पूर्व विधायक बच्चू कडू की मौजूदगी में अनूठा आंदोलन किया गया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के धर्मपेट स्थित निवास से कुछ ही दूर स्थित ट्रैफिक पार्क के पास रक्तदान शिविर का आयोजन किया गया। बच्चू कडू ने इस दौरान कहा कि छत्रपति संभाजी महाराज की जयंती पर रक्तदान आंदोलन कर किसानों के 7/12 प्रमाण पत्र को कोरा करने की मांग की गई। संभाजी महाराज ने रक्त के हर बूंद को बहाकर स्वराज्य स्थापना का काम किया। हम किसानों एवं दिव्यांगों के हित में रक्षा के लिए रक्तदान कर रहे हैं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को इस प्रकार एक संदेश देने का प्रयास किया गया। खून बहाने के स्थान पर रक्तदान कर यह आंदोलन किया गया। इस आंदोलन का सरकार ने संज्ञान लेना चाहिए। कडू ने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से काफी अपेक्षाएं हैं। अगर वे राम भक्त होंगे तो वे कल ही कर्ज माफी कर अपनी भूमिका को स्पष्ट करेंगे। 7/12 कोरा कोरा म्हणणाऱ्या सीएम साहेबांना रक्तदानातून संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। मला अपेक्षा आहे का रक्त सांडवल्यापेक्षा रक्तदान करून आंदोलन जेव्हा आम्ही करतो त्याची दखल घेतली पाहिजे। त्यांच्याकडून त्या अपेक्षा ते खरे राम भक्त असेल तर त्यांच्याकडून उद्याचं रक्त सांडवायचं आंदोलन न होता या रक्तदानातून त्यांनी आम्हाला संदेश द्यावा। या सगळ्या मागणीच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। गेल्या 3-4 महिन्यापासून ते बोलतच नाही कर्जमाफीवर, म्हणून त्यांनी बोलतं व्हावं यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। म्हणायचं तेच उद्देश आहे का उद्या आंदोलन होईल, संख्येनं लोक जास्त येणार आणि तुम्ही गोळीबार करणार। आम्हाला जसं आता अटकवलं तेव्हा बऱ्याच ठिकाणी पोलीस लोक तिकडे 28 जण काश्मीरले मृत्युमुखी पडले, तिथे 4-5 पोलीस शिपाई असते तरी ते वाचले असते। पण रक्तदानासाठी सुद्धा मनाई करतात का सीएमचा बंगला आहे इथून इतक्या अंतरावर रक्तदान करावं, ही मूर्खता जगाच्या पातळीवर पहिले या महाराष्ट्रात पाहिले। रक्तदानासाठी तुम्ही अडवताय, त्याचे काही तुम्ही बंधनं घालून देताय, केवढी मोठी मूर्खता आहे। आणि म्हणून असं होऊ नये, त्यांच्याकडून दखल घ्यावी। अतिशय राष्ट्रीयत्व जपून आणि राष्ट्राबद्दल देशाबद्दलचं आंदोलन कसं असावं, स्वातंत्र्य भारतानंतरचं आंदोलन भारतातलं आंदोलन कसं असावं, रक्तदान करून आंदोलन ही आमची 3री-4थी घटना असेल। देशाच्या पातळीवर पहिलं संघटन असेल तर ते रक्तदान करून आंदोलन करतं। रायगडाचं आंदोलन झालं, नंतर मशाल झाली, आता रक्तदान झालं। तिसरा आम्ही अजितदादाच्या घरासमोर 2 जूनला 4 ते 5 हजार लोक एकत्र होऊन तिथं आम्ही बजेटचं सगळं संक्षिप्त उतारा अजितदादाच्या समोर मांडणार आहोत। त्यांनी म्हटलं होतं का आम्ही पेन्शन वेळेवर देऊ, अपंगांचं वेळेवर भेटलं नाही तर वित्त सचिवाचा पगार थांबवू। आता वित्त सचिवाचा पगारही थांबवला नाही आणि आमच्या पगार मानधनही वेळेवर भेटत नाही। दादाची दादागिरी संपली ही सांगायला आम्ही बारामतीत जातोय। नंतर 3 तारखेला पंकजाताई मुंडेच्या गावात, नंतर बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहे, ते कर्जमाफीच्या विषयी आम्ही तिथे बोलणार आहोत। तर तुम्ही उद्योगपत्यांना किती माफ केलं, आम्हाला किती माफ करणार आहे। आणि मग संजय राठोड आणि 6 तारखेला आम्ही फडणवीस साहेबाच्या घरी पुन्हा आम्ही चटणी भाकर घेऊन इथं थांबणार आहोत, त्यांना पुन्हा विनंती करणार आहोत। तरी जरी झालं नाही तरी तुकडोजी महाराजांच्या मोजरी या गावी 7 तारखेपासून मी स्वतः या सर्व मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार।